अंधश्रद्धा निर्मूलन समितीला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आपला हा विशेष कार्यक्रम आहे चळवळीची 25वी। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव। सर्वसामान्य हमाल असतील, रिक्षा चालक असतील, कष्टकरी महिला असतील यांचा आवाज बुलंद करण्याचं काम, त्याचबरोबर एक गाव एक पाणवठा यासारखी चळवळ ज्यांनी सशक्तपणे जगासमोर मांडली ते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव आपल्या सोबत आहेत। त्याचबरोबर हमीद दाभोळकर सुद्धा आपल्या सोबत आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम ते सक्रियपणे करतायत, सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला वाहून घेतलंय। तर एकूणच ज्यांचं विश्लेषण आपण नेहमीच आपल्या स्क्रीनवरती ऐकतो ते विश्लेषण ऐकल्याची आपल्या सोबत उत्सुकता असते, ते ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे हे सुद्धा आपल्या सोबत आहेत। सुरुवात आपण हमीद दाभोळकर यांच्यापासून करूयात। हमीद, आपण पाहतोय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या या कार्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। आज या समितीच्या कार्याला 25 वर्ष पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्षात ज्यावेळी चळवळ उभी राहिली त्यावेळची आव्हानं ही नक्कीच मोठी असणार आहेत, कारण एकदा चळवळ नावारूपाला आली की कार्यकर्ते जोडले जातात। तो काळ तुम्हाला आठवतोय का आणि त्या काळातल्या वेदना आणि इथपर्यंतचा संघर्ष हा नेमका कसा होता, थोडक्यात? मला सुरुवातीलाच हे नमूद करायला निश्चितच आवडेल की मी आज इथं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 220 शाखांमध्ये 3000 पेक्षा जास्त संख्येने काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा प्रतिनिधी म्हणून आहे। 9 ऑगस्ट 1989 साली काही मोजक्या कार्यकर्त्यांच्या बरोबर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी ही संघटना चालू केली। आज ती 25व्या वर्षात पदार्पण करताना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आपल्यामध्ये नाहीत, त्यांना हिरावून नेण्यात आलेलं आहे। याची एक तीव्र वेदना आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। संघर्षाचा जो कालखंड 25 वर्षापूर्वी होता त्याच स्वरूपाचा परंतु थोडासा वेगळ्या प्रकारातला संघर्षाचा कालखंड आज देखील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते त्याला धीरानं सामोरे जात आहेत। सुरुवात या कामाची तुम्ही म्हटलात ती शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांच्या विरोधातल्या बाबाबुवांना आव्हान देणं आणि समाजामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन पसरवण्यासाठीची शिक्षकांची शिबिरं घेणं इथपासून झाली। त्या कालखंडामध्ये महाराष्ट्रातली धर्मचिकित्सेची चळवळ ही थोडी क्षीण झालेली होती गाडगेबाबांनंतर आणि प्रबोधनकार ठाकऱ्यांनंतर। त्यावेळेला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं तो विधायक कृतिशील धर्मचिकित्सेचा झेंडा स्वतःच्या खांद्यावर घेतला। त्याच्यामध्ये येणारे सर्व धोके पत्करून देवाधर्माला विरोध न करता त्याच्या नावावरती होणाऱ्या शोषणाला विरोध करत गेली 25 वर्ष हे कार्यकर्ते समाजामध्ये कार्यरत आहेत। आणि डॉक्टरांची हत्या करून हा विचार संपवण्याचा जरी प्रतिगामी शक्तींनी प्रयत्न केला असला तरी देखील हे कार्यकर्ते तितक्याच खंबीरपणाने गेल्या वर्षात अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम पुढे नेत आहेत। आणि केवळ अंधश्रद्धा निर्मूलन नाही तर त्याला एकूण व्यापक विवेकवादाकडे नेण्याचा प्रयत्न देखील अनिसचे कार्यकर्ते करतायत। आणि मला वाटतं ही बरोबर आहे, ही चळवळ विवेकवादाच्या दृष्टीने पुढे जाताना दिसते, धर्माची चिकित्सा असेल, विज्ञानवाद असेल, याकडे जाताना दिसते। बाबा आढाव आहेत आपल्या सोबत। बाबा, आपण आपल्या सगळ्यांच्या लक्षात आहे की तुम्ही अगदी सुरुवातीपासून डॉक्टरांसोबत काम करत होता, वेगवेगळ्या सर्वसामान्यांच्या लढ्यात आम्ही तुम्हाला पाहत आलेलो आहोत। 25 वर्ष सतत ही चळवळ जिवंत राहिली। अनेक चळवळी आपण पाहतो साधारण 10 ते 12 वर्ष या सक्रियपणे राहिल्या, पण नंतर कार्यकर्ते थकले किंवा कार्यकर्ते जे आहेत ते काहीसे त्यांच्यातला उत्साह क्षीण होत गेला। पण अंधश्रद्धा निर्मूलन समिती अविरतपणे 25 वर्ष काम करते आणि अजूनही चळवळ तितक्याच जोमानं उभी आहे। हे सगळं नेमकं कसं काय घडून आलं? बाबा आढाव यांच्यापर्यंत काही तांत्रिक कारणामुळे आवाज पोहोचत नाहीये, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। आपल्या सोबत अभय देशपांडे आहेत, आपण अभय देशपांडेंकडे जाऊयात। अभय देशपांडे सर, मी तुम्हाला हाच प्रश्न विचारते। आपण पाहतोय अनेक चळवळी आल्या, 10 ते 12 वर्ष त्या सुरू राहिल्या, पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य हे डॉक्टर दाभोळकरांच्या खुनानंतर सुद्धा तितकंच अविरतपणे सुरू आहे। इनफॅक्ट या सगळ्या प्रकारानंतर अधिक एक चिवटपणा कार्यकर्त्यांमध्ये आला, लोकांमध्ये अधिक जागृती पाहायला मिळाली, त्याचं कायद्यात सुद्धा रूपांतर झालं। या चळवळीकडे तुम्ही नेमकं कसं पाहता? नाही, मला वाटतं की अनेक चळवळी अशा असतात की ज्या सुरू झाल्यानंतर काही वर्षानंतर ज्या उद्दिष्टांसाठी त्या सुरू केल्यात ते उद्दिष्ट साध्य होतं किंवा त्या चळवळीतली माणसं पांगली जातात।
या अंधश्रद्धेच्या संदर्भात जर सांगायचं झालं तर अंधश्रद्धेचं चळवळ जी आहे तिचं आव्हान कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत चाललंय. म्हणजे पूर्वी आपण सुरुवातीला म्हणायचो की साक्षरतेशी याचा संबंध आहे. लोक जरा सुशिक्षित साक्षर झाले तर अंधश्रद्धेकडून जरा दुरावतील, अंधश्रद्धा कमी होतील. परंतु आज चित्र असं दिसतंय, उलट चित्र दिसतंय की साक्षरांमधली अंधश्रद्धा हा आता फार मोठा विषय झालेला आहे. मला वाटतं की याचा आता साक्षरतेशी नाही तर सिक्युरिटी किंवा एखादं सुरक्षितता या संदर्भात तो कुठेतरी याचा जोडला जातोय. मग ती सुरक्षितता तुम्हाला तुमच्या नोकरी संदर्भातली असो, तुमच्या जीविता संदर्भातली असो, कुठल्याही, जेवढा इन्सिक्युरिटी वाढते तेवढी मला वाटतं अंधश्रद्धा ही वाढत चालली आहे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम ज्यावेळेस नरेंद्र दाभोळकरांनी सुरू केलं त्यावेळेस जेवढी आव्हानं होती त्याच्यापेक्षा जास्ती आव्हानं मला वाटतं आज हमीद दाभोळकर, मुक्ता दाभोळकर किंवा अनिशच्या हजारो कार्यकर्त्यांसमोर उभी आहेत. आणि मला वाटतं की या सामाजिक शोकांतिका आहे. बाबा आढाव या चळवळीत सुरुवातीपासून आहेत, त्यांनी खूप स्थित्यंतरं पाहिलेली आहेत या संदर्भातली. परंतु यात तुम्ही एक बारीक गोष्ट बघितली तर लक्ष की पूर्वी म्हणजे तुका लागेपती हे त्यावेळेसपासून सांगत आले तरी त्यात काहीही फरक पडलेला नाही अजून. मला वाटतं की अनिसचं काम 25 वर्षानंतरही कमी होण्याऐवजी वाढलेलं आहे आणि ही आव्हानं खूप मोठी मोठी असणार आहेत. हमीद दाभोळकर यांना मी विचारू इच्छिते. हमीद, आपण पाहतोय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम हे जोमानं सुरू आहे, कार्यकर्ते जोडले जात आहेत, विज्ञानवादी दृष्टिकोन एकीकडे वाढतोय. पण त्याच वेळेला दुसरा महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो तो म्हणजे अंधश्रद्धा मानणाऱ्यांचं प्रमाण सुद्धा एकीकडे वाढतंय. धर्माची एक प्रकारे विचित्र पद्धतीने किंवा अवडंबर करणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढतीये. विज्ञानवादी दृष्टिकोन हा तितकाच कमी होताना सुद्धा पाहायला मिळतो. ही दोन विरोधाची टोकं, विरोधाभास हा नेमका तुम्हाला समाजातला जाणवतो का आणि तो कशामुळे अशा प्रकारची परिस्थिती समाजात उद्भवत असेल असं आपल्याला वाटतं? निश्चितच हा विरोधाभास गेल्या अनेक वर्षात जसं सामान्य माणसांना जाणवतोय तसं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना देखील जाणवतोय. मला वाटतं 2-3 पातळ्यांवरती आपण हा समजून घ्यायला पाहिजे. गेल्या 15-20 वर्षामध्ये दैनंदिन जीवनातली अनिश्चितता ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्पर्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि अनिश्चिततेच्या कालखंडामध्ये लोक दैववादी मानसिकतेला बळी पडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते असं इतिहासात अनेक वेळेला दिसून आलेलं आहे. त्यामुळे हे एक निश्चित त्याचं कारण आहे. त्यामुळे तुम्ही बघाल की एका बाजूला ताणतणाव वाढणं आणि दुसऱ्या बाजूला आध्यात्मिक बुवाबाजी वाढणं हे गेल्या 10-20 वर्षात हातात हात घालून झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला मला वाटतं की धर्माचं राजकारण देखील या देशामध्ये झपाट्यानं गेल्या काही वर्षांमध्ये झालेलं आहे. धर्म आणि राजकारणामधला फरक हा जवळजवळ दिसेनासा झालेला आहे आणि त्यामुळं धर्मकारणाचा वापर हा आपल्या व्यापक राजकारणासाठी करण्यासाठी काही पक्ष जाणीवपूर्वक प्रयत्न करतात आणि त्यातून धर्माच्या नावाखाली घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींना बढावा दिला जातो. आत्ताच याच्या आधीच्या बातमीमध्ये जसं दाखवलं जात होतं, तुम्ही सांगत होतात की श्रीकृष्णाष्टमीला ज्या पद्धतीने मोठी मोठी बक्षिसं ठेवली जातात आणि तरुण मुलांचे त्याच्यामध्ये बळी जातात, हे मला वाटतं धर्मकारण आणि राजकारण हे कशा पद्धतीनं हातात हात घालून जात आहे त्याचं एक लक्षण आहे. आणि त्याचबरोबर लोकांनी एकूणातच विचारच करू नये. एका गुंगीसारख्या परिस्थितीमध्ये राहावं म्हणजे त्यांना त्यांच्यावरती सत्ता गाजवणं सोपं जाईल अशा स्वरूपाची देखील एक राजकीय प्रणाली समाजामध्ये निर्माण झाली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे अधिक अवघड होताना दिसतंय. पण हे जरी असलं तरी शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन हा तळागाळापर्यंत पोहोचायला लागलाय. समाजातली तरुण मुलं आणि महिला बरोबर आहे आणि म्हणूनच अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही विद्यार्थ्यांवर पोहोचण्यावर भर देते. बाबा आढाव यांच्याशी आपला संपर्क झालेला आहे, आपण त्यांच्याकडे जाऊयात. बाबा, आपल्याला सगळ्यांना आठवतंय की या सगळ्या चळवळीमध्ये तुम्ही अत्यंत जवळून सहभागी होतात. या चळवळीतली सगळी स्थित्यंतरं ही आपण जवळून पाहिलेली आहेत. 25 वर्ष एखादी चळवळ इतकी सक्रियपणे टिकताना पाहायला मिळते. हे नेमकं कशामुळे होऊ शकलं असं आपल्याला वाटतं आणि आजही ही चळवळ तितक्याच जोमानं समाजामध्ये पाय रोवून उभी आहे आणि विज्ञानवादी दृष्टिकोन रोवण्याचा प्रयत्न करते आहे. या यशाचं गमक काय? मला असं वाटतं की आपण म्हणालात ते खरं आहे की 25 वर्ष गेली ज्या नेटाने त्यांनी ती चळवळ चालवली. त्याला महाराष्ट्राची थोडीशी सत्यशोधक चळवळीची किंवा ब्राह्मणेतर चळवळीची जी काही वारसा याला आहे, दलित चळवळीचा जो वारसा आहे तो त्याला थोडासा कारणीभूत आहे असंही मला वाटतं.
आणि आपण जे म्हणालात की त्याचं कारण असं आहे की विज्ञानाच्या बद्दल आता बोललं गेलं, परंतु विज्ञान निष्ठा रुजवायला इथे विरोध होतोय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. माणसं म्हणतात, संभावितपणे वागतात. म्हणजे विज्ञानाच्या इथे कोणता मला प्रश्न विचारायचा आहे की विज्ञानाचा कोणता संस्कार केला जातोय आपल्याकडे, हा माझ्या पुढे पण नेहमी पडणारा प्रश्न आहे. आपण जे म्हणालात की विरोध वाढतोय, हे विरोध वाढतोय हे स्वाभाविक आहे, पण आपण काही त्याची दुसऱ्या बाजूला त्याची काही आघाडी बुघडलेली आहे. युरोपात प्रबोधनाची लाट येऊन गेली. प्रबोधनाची लाट आली म्हणजे तिने काही लोकांच्यामध्ये गडबडी केल्या नाही तसं नव्हे. आता येथे या ठिकाणी जे काम चाललं आहे ते संघर्ष टाळून शक्यतो काम करायचा प्रयत्न चाललेला आहे. परंतु मला असं वाटतं आता ही मर्यादा संपलेली आहे. आता कुठेतरी असा एक संघर्ष मला दिसतोय नजीकच्या काळात की जो तुम्हाला करावा लागेल. नरेंद्रची हत्या झाली ही त्यातला एक प्रकार आहे की आमच्या बरोबर जी शक्ती, विरोधी शक्ती आहे, ही विरोधी शक्ती साधी नाही आहे, ती संभावित आहे, संघटित आहे. आणि त्याला सनातनी आम्ही जेव्हा नाव देतो, त्या सनातनीचा फार अतिशय मला वाटतं तिला उघड करणं ही अतिशय आता आवश्यक गोष्ट बसलेली आहे. म्हणजे ते केवळ आपलं दैवत वगैरे असं करतात असं नव्हे, ते याच्यामध्ये हितसंबंध इतके अडकलेले आहेत. आणि मला असं दिसतं की कोणत्याही एखाद्या विशिष्ट समाजाला पावित्र्य, मांगल्य, प्रगती, विकास असे हक्क मिळाले की ते एकाकी सोडत नाहीत. म्हणजे ते संभावितपणे बोलत राहतात, विज्ञानवादी गोष्टी करत राहतात, मात्र परत सायन्स काँग्रेस भरवली की गणपतीला आणून उभा करत असतात. ही विसंगती या समाजात फार अशी मोठी मोठी माणसं तुम्हाला दिसतील की जी अतिशय विज्ञानवादी आहेत, परंतु ती काही वेळ आली की ते परतात नाही, ते काहीतरी मग अध्यात्माचं नाव घेऊन बोलायला लागतात. तेव्हा मला असं वाटतं की आता ही चळवळ अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ आहे. या चळवळीच्या पुढची जशी संघटनात्मक त्यांचे प्रश्न आहेत, तसे मला वाटतं वैचारिक मांडणी की ती आता जी पुढं चाललेली आहे, या पुढे चाललेल्या मांडणीचा सुद्धा वेध फार जबरदस्तपणे घ्यावा लागणार आहे. आणि पुढचा संघर्ष हा तसा म्हणजे वैचारिक पातळीवर आणि संघटनाच्या पातळीवर तो करावा लागेल. त्याच्यापेक्षा तिसरा मुद्दा जो मला दिसतो तो असा की काही जातींचं यात जगणं आहे. जसं भटजींचं जगणं त्यात आहे, तसं खाली तळागाळातल्या काही जातींचं यात जगणं आहे. म्हणजे पोतराजांचं जगणं, अंगावर भोवती फटके मारून घेणं, हे करणं, असं त्याला अनेक असे पदर आहेत. आणि त्यामुळे त्यांच्या जगण्याचा त्यांच्यासह पुनर्वसनाचा प्रश्न आहे. म्हणून मला स्वतःला तरी असं वाटतं की केवळ विवेकवादी अशी छोटी भूमिका घेऊन चालणार नाही. तर ही चळवळ आता तळागाळात न्यायची असेल तर या ज्या छोट्या छोट्या कामगार संघटना असतील या सुद्धा गेल्या पाहिजेत. म्हणजे आज दुपारचा माझा अनुभव सांगायचं म्हटलं तर मी भटक्यामुक्तांच्या एका शाळेत गेलो होतो आणि या शाळेतल्या मुलांनी त्यांच्या शाळेमध्ये नरेंद्र दाभोळकरांचं नाव दिलं एका हॉलमध्ये. आणि त्यांनी जो एक प्रयोग करून दाखवले, तर पथनाट्य करून दाखवलं. मला असं दिसतंय की या पद्धतीचं जर काम सगळीकडे झालं तर म्हणजे चळवळ अधिक व्यापक करावी लागणार आहे. बाबांनो, तुमचा मुद्दा आपल्या लक्षात आलाय. आपल्याला ही चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे. या सेगमेंटमध्ये आपण पाहिलं एकूणच धर्माचं राजकारण होताना दिसतंय. कुठेतरी असुरक्षितता ही सर्वसामान्यांमध्ये वाढते आणि असुरक्षिततेमुळे अंधश्रद्धेला बळी पडणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढते. आणि हे थोपवायचं असेल तर विज्ञानवादी दृष्टिकोनाची गरज आपल्याला आहे. चळवळीची 25वी या कार्यक्रमात इतरही अनेक मुद्दे आपल्याला चर्चेला घ्यायचे आहेत, पण तुर्तास वेळ झाली आहे ब्रेकची. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.